लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड देवस्थान येथे 3 दिवसीय यात्रा उत्सव संपन्न होत असून या यात्रा उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ झालाय। रविवारी यात्रेचा मुख्य दिवस, त्याचबरोबर रविवारी अमावस्या देखील असल्याने भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे तिसगावसह मढी, देवराई, सावरगाव घाट असे सर्व मुख्य रस्ते वाहतुकीने ठप्प झालेत। तिसगाव येथे सकाळी 8 वाजल्यापासूनच मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले। पोलीस प्रशासन सकाळपासून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत असले तरीही तिसगाव ते मढी, मढी ते मच्छिंद्रनाथ गडाकडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ देवस्थान ते सावरगाव घाट, रुद्रेश्वर देवराई रस्ता, तिसगाव ते शिरापूर या सर्व रस्त्यांवर भाविकांच्या वाहनांची मोठी रांग लागली होती। स्थानिक पोलिसांबरोबरच तिसगाव येथील अनेक तरुण सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील रस्त्यावर उतरून भाविकांच्या वाहनांना वाट मोकळी करून दिली आहे। रविवारी दिवसभर तिसगाव येथे शेवगाव रोड चौक, रुद्रेश्वर चौकासह भाविकांच्या वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या। तिसगाव येथील वाहतूक कोंडीत आज देखील 2 रुग्णवाहिका अडकल्या होत्या। मात्र स्थानिक तरुण व पोलिसांच्या मदतीने या रुग्णवाहिकांना तात्काळ वाट मोकळी करून देण्यात आली आहे। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी। आज मौनी अमावस्या आणि रविवार मच्छिंद्रनाथांची सावरगाव येथील 3 दिवस यात्रा महोत्सव प्रारंभ पडत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या कानिफनाथ देवस्थानचा, मच्छिंद्रनाथ देवस्थानचा होणारा विकास आणि निश्चितच आपल्या या संतांच्या, नवनाथांच्या या भूमीमध्ये भरपूर नाथ भक्त, भरपूर या ठिकाणी भक्त परिवार देवाच्या दर्शनासाठी, समाधी स्थळावर दर्शनासाठी येत असतो आणि तो दरवेळेस दर अमावस्याला, दर महिन्याच्या अमावस्याला या ठिकाणी तिसगाव परिसर असेल, पाथर्डी तालुक्यातून सगळे मुख्य रस्ते असतील त्या रस्त्यांनी त्या सर्व ट्रॅफिक दरवेळेस वाढते। पण अशा ठिकाणी एक खंत अशी वाटते की एवढ्या आपल्या पाथर्डी तालुक्याला एवढं मोठं भाग्य लाभलंय की आपण या साधू संतांच्या, नाथांच्या भूमीमध्ये आपण सर्व जन्माला आलो। अशा या तालुक्यामध्ये, अशा या परिसरामध्ये कायम हा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सातत्याने निर्माण होतो आणि हा प्रॉब्लेम निर्माण होण्यामागे याला कुठेतरी प्रशासन जबाबदार आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्षित केल्यामुळं खऱ्या अर्थानं हा नेहमीचा त्रास जाणवायला लागतो आणि नाथ भक्तांची गैरसोय होती, परिसरातील लोकांची गैरसोय होती। मी या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की आपण एक नाथांचे सर्व भक्त आहोत आणि निश्चितच आपल्या देवस्थानचा विकास खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि अजूनही पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे। आता नाथ भक्त, नाथ शक्ती जागृती यात्रेच्या निमित्तानेही आपण पाहिलं की नाथ भक्तांचा, नाथांच्याकडे वाढता प्रवाह हा खूप मोठ्या संख्येने आहे। याची निश्चितच प्रशासनाने दखल घेतली पाहिजे। मंदिर देवस्थानचं तर कौतुक करावं तितकं सुंदर आहे। मंदिर देवस्थानला जर कोणी दर्शनाला गेलं तर त्या ठिकाणी खूप छान प्रकारे दर्शन होतं। नाथ भक्तांना सर्वांना दर्शन चांगल्या पद्धतीने मिळतं। नाथ भक्तांच्या त्या ठिकाणी देवस्थानचा विकासही चांगल्या प्रकारे होतोय। पण कुठंतरी सगळ्यात महत्त्वाची अडचण आपल्या तिसगाव परिसराला या पंचक्रोशीतून जाणाऱ्या येणाऱ्या सर्व नाथ भक्तांना येते। त्याचं कारण असं आहे की हा जो भाग आहे हा नॅशनल हायवे आहे। नॅशनल हायवेवरती सध्या ऊसाची तोड चालू आहे, त्याच्यामुळे ऊसाचे ट्रॅक्टर, ऊसाचे टँकर या ठिकाणी, टायर, ट्रक या ठिकाणी कंटिन्यू जातात येतात आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व नाथ भक्तांना थोडी गैरसोय व्हायला लागते। तर आम्ही सर्व तरुण मित्रांनी थोडंसं ट्रॅफिक या निमित्ताने व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, पण कित्येक वेळा कोण या व्यवस्थेला जबाबदार आहे तर प्रशासन जबाबदार आहे। प्रशासन आपलं काम चांगलं करतं, पण अशा वेळेस जेव्हा अमावस्या असते, जेव्हा यात्रा असते, जेव्हा आपल्या भागामध्ये कुठंतरी देवस्थानकडे जाणारा त्या दिवशीचा सण उत्सव असतो, त्या दिवशी तरी प्रशासनाने थोडीशी खबरदारी घ्यायला पाहिजे आणि या ट्रॅफिकवरती काहीतरी उपाययोजना करून सर्व भक्तांना आणि परिसरातील लोकांना कसं एक चांगला समतोल राखून प्रत्येकामध्ये दळणवळणाची व्यवस्था सुरळीत करता येईल ते पाहिलं पाहिजे।